नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीमती पवजयम, वर्ग 11वी, विषय मराठी. तर आज आपण मामू हा पाठ पाहणार आहोत. अर्थात मागच्या तासिकेमध्ये आपण या पाठाला सुरुवात केलेली होती. लेखक शिवाजी सावंत यांचा हा मामू पाठ. यामध्ये कालच्या तासिकेमध्ये आपण लेखकाचा परिचय करून घेतला, तसेच पाठाचा काही भाग आपण विचारामध्ये घेतला की मामू हा पाठ व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन पाठामध्ये लेखकाने केलेले आहे. की मामूचा प्रामाणिकपणा, देशाभिमानी वृत्ती, नम्र, सेवाभावी व सहृदयी असलेला मामू माणुसकीचं विलोभनीय दर्शन घडवतो, हे लेखकाने यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की कोल्हापूर संस्थानामध्ये किंवा जेव्हा कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असणारा मामू, त्याचं काम लेखकाने यामध्ये सांगितलेलं आहे. की शाळेला बेल देणं, आणि जेव्हा शाळेला बेल दिली जाते तेव्हा चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. म्हणजे ही जी लहान लहान मुलं आहेत, चैतन्याचे छोटे कोंब म्हणजे लहान मुलं जे आहेत, हे शाळेची बेल वाजल्यानंतर प्रार्थनेसाठी काय होतात, एकत्र जमतात. आणि हे सर्व दृश्य मामू काय करत असतो, आपल्या समाधानी चर्येने म्हणजे मुद्रेने पाहत असतो. रांगा धरून ही मुले काय करत असतात, त्यांना त्यासाठी लेखकाने तो शब्द वापरलेला आहे, अनघड कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला अडवू लागतात. अनघड म्हणजे आणखी त्यांना घडायचं आहे, न घडलेले. कोवळे कंठ लहान मुलं, हे लहान मुलं रांगेमध्ये उभे राहून काय करत आहेत की आपल्या भावपूर्ण स्वरामध्ये एका अज्ञात शक्तीला अडवत आहेत. हा मामू जो आहे, दगडी खांबाला रेलून आपली चुनेवाणाची सफेद दाढी कुरवाळत ही प्रार्थना ऐकत राहतो. आणि त्याचं मन काय करत असतं, कुठल्या तरी विचारामध्ये गुंतलेलं असतं. प्रार्थना संपते आणि जनगण मनची इशारत मिळताच मुलांप्रमाणे मामू देखील सावधानतेचा पवित्रा घेऊन उभा राहतो. अर्थात हा मामू शाळेचा आता काय झालेला आहे, एक अवयव झालेला आहे. की गेली 40 वर्ष मामूने शाळेमध्ये कामकाज केलेलं आहे, शिपाई म्हणून काम पाहिलेलं आहे. की आपल्या आलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याचे कोंब तो काय झालेला आहे, नाचवत आलेला आहे. म्हणजे कितीतरी पिढ्या मामूने घडवलेल्या आहेत. पहा, कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीपासून मामूची नेमणूक झालेली होती. आणि त्यानं 2 राज्य बघितली, एक संस्थानांचं आणि दुसरं लोकशाहीचं. की कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या मामूनं पाहिल्या होत्या. लेखक म्हणतात की त्याच्या सफेद दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. त्यानं खूप बघितलंय, खूप भोगलंय. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला देखील भल्या पहाटे उठावं लागत असे, 14 मैलाची पायपीट करावी लागत असे. पण जेव्हा मामू ही आठवण सांगतो तेव्हा त्याच्या मुखड्यावर कुठलीही वेदना लेखक म्हणतात की जाणवत नाही. तर उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर या मामूच्या चेहऱ्यावर किंवा मुखड्यावर उतरते, असं लेखक म्हणतात. की डोळे किलकिले करत, भोया आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमद मन बोलून जातं. आणि तो सांगतो की फाटेचं धोक्यानं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं, पण नाही गप्पा. की संस्थान विलीन झाली आणि असा इमानीचा वर्ग जो होता, हा चौवाटा म्हणजे 4 दिशेनं पांगला गेला. त्यातच हा मामू की एका शाळेमध्ये शिपाई म्हणून रुजू झालेला. लेखक शिवाजी सावंत यांनी मामूचं राहणीमान देखील या पाठामध्ये सांगितलेलं आहे. की डोक्याला आबोली रंगाचा पेटा आहे, अंगात नेहरू शर्ट
अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट त्यानं घातलेलं आहे. जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच आहे. खाली हिराची आणि गोट्याजवळ चुने असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंपशू असा मामूचा हा पोशाख आहे. पण त्याचबरोबर जेव्हा हा मामू शाळेमध्ये शिपाई असतो, पण शाळेबाहेर मात्र त्याची अनेक रूप अर्थात बहुरूपी म्हणून आपल्याला त्याला पाहता येतं. अनेक प्रकारचे उद्योग हा मामू करत असतो. की फळाच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर गाठकाभर बसून त्याचं दुकान चालव, तो हातावर ठेवेल ती अल्लाची खैर म्हणून आपलं कर. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चीला उर्दूची शिकवण दे, एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. की शाळेमध्ये शिपाई असणारा हा मामू बाहेर मात्र अशा अनेक प्रकारची कामं तो करत असतो. त्याला जमेल ते काम तो त्या ठिकाणी करत असतो. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूप दिसतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्याचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू. पहा, मामू हे नाव गावातील लोकांनी दिलेलं होतं. की शाळेमध्ये लोकांना तो शिपाई वाटतो, पण शाळेबाहेर मात्र मामूची अनेक रूप लोकांना पाहायला मिळतात. कधी तो मौलवी असतो, कधी व्यापारी असतो, तर कधी उस्ताद असतो. अशा अनेक गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये करता येईल. आणि म्हणून या सगळ्याला शोभेल असं एक सुटसुटीत नाव लोकांनी त्याला देऊन टाकले, ते म्हणजे मामू. ही 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो, तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आहे. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळाला नाही. की लेखक म्हणतात, 10 वर्षापूर्वी मी या शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेमध्ये मामू शिपाई म्हणून काम करत आहे त्यामध्ये लेखक रुजू झालेले. आणि लेखक म्हणतात तेव्हापासून मी मामूला जवळून पाहत आलेलो आहे, पारखत आलेलो आहे की एखाद्या गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळाला नाही. की याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मामूकडे पाहता येईल असं लेखकांना यामधून काय करायचं आहे, सूचित करायचं आहे. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द तो कधी खाली पडत नाही. की मामूनं नवीन घर घेतलेलं होतं आणि त्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. लेखकाला गृहप्रवेशासाठी मामूनं बोलवलेलं होतं. आणि म्हणून लेखक म्हणतात की जेव्हा मामूच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि मी कार्यक्रमाला गेलो, तेव्हा मामूची ही कर्तबगारी बघितल्यानंतर मला खूपच समाधान वाटलं. मामूनं आतापर्यंत जे कष्ट केलं, इमानीद्वारे जी नोकरी केली, त्याचं फळ त्याला मिळालं असं मला वाटलं. कारण या मामूची सगळीच मुलं काय झालेली होती, गुणवान निघालेली होती. मुलं पैसा कमवतात, पण त्या कमवलेल्या पैशाचा कुठल्याही प्रकारचा माज या मुलांमध्ये लेखक म्हणतात मला दिसला नाही. या मुलांच्या मते बापाला अति महत्व त्यांनी होते की बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द होता. मामू जे म्हणेल तेच मामूची मुलं ऐकत असत. मामूचा शब्द ते कधीही खाली जाऊ देत नसत. असंच एकदा मामूच्या घरी त्यांच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की, मी उत्तर दिलं. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूनं पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चीज झाल्याचं समाधान
समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. निकाल लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. की पहा, मामूच्या घरी मामूचा 2 नंबरचा मुलगा आणि त्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. ठरल्याप्रमाणे लेखकाला आमंत्रण देण्यासाठी मामू लेखकाच्या घरी गेला आणि लेखकाला विनंती केली की सर, मुलाचं लग्न आहे, यायला हवं. मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की मी उत्तर दिलं. की लेखक म्हणतात, मामूला मी सांगितलं की तुझ्या मुलाचं लग्न आहे, मला यावं लागेल, न येऊन चालणार नाही. आणि मग लेखक म्हणतात की लग्नाच्या दिवशी मित्राला घेऊन मी संध्याकाळी त्या लग्न मंडपात गेलो. मंडप संपूर्ण माणसांनी भरलेला होता. मामू पुढे आला आणि मामूनं काय केलं, लेखकाच्या हाताला धरलं आणि लेखकाला पुढे नेऊन बसवलं. लेखक म्हणतात की त्या मंडपामध्ये आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक असे अनेक लोक होते. लेखक म्हणतात की हयातभर मामूनं जी चाकरी केलेली होती त्या चाकरीचं आता काय झालेलं होतं, चिज झालेलं होतं आणि त्याचं एक प्रकारचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलेलं होतं. म्हणजे त्याच्या असणाऱ्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान लेखकाला जाणवलं होतं. मुलाचं लग्न झालं आणि जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी मामूनं काय केलं होतं, माईक हातामध्ये घेतला होता. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत. माझ्या गरीबाच्या मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत होती. मामूनं कसे बसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. हे मुलाच्या लग्नाला आलेले जे लोक आहेत या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी मामूनं माईक हातात घेऊन बोलत होता. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेले आहेत, खासदार साहेब आलेले आहेत, मृत्युंजयकार म्हणजे लेखक शिवाजी सावंत आहेत, त्यांचे आभार त्यानं मानलेले आहेत. आणि जेव्हा आभार मामू मानत होता तेव्हा मामूचा कंठ हा दाटून आलेला होता. त्याला बोलताही येत नव्हतं. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत होती. कसे बसे मामूनं त्या ठिकाणी काय केले, आलेल्या लोकांचे आभार मानले आणि माईक खाली ठेवला. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपामधून बाहेर पडलो. मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला. चांगल्या गुणांनी SSC पास झाला. तो पास होताच मामूचं माझ्या माग लकडं लागलं. सर, शाबूला कुठंतरी टिटवा. की लेखक म्हणतात, जेव्हा त्या लग्न मंडपामधून मी बाहेर पडलो आणि तेव्हा लक्षात आलं की धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे. हा एक विचारच मी माझ्या मनामध्ये घेऊन त्या दिवशी त्या लग्न मंडपामधून बाहेर पडलो. की लेखकाने मामूच्या स्वभावाचं हे वर्णन या प्रसंगामधून अत्यंत सुंदर अशा असणाऱ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखक पुढे म्हणतात की बच्चा नावाचा मामूचा शेवटचा मुलगा की शाबू नावाचा मामूचा जो शेवटचा मुलगा होता हा लेखकाच्या हाताखाली शिकला होता. चांगल्या मार्काने SSC तो पास झाला आणि पास झाल्यानंतर त्यानं मामूनं काय केलं, लेखकाच्या मागे मागणी केली की या शाबूला कुठेतरी नोकरीला लावावं. मामू काय म्हणतात पहा, हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या, याला नोकरीत अडकवाल की हा संपला. जरा काही अडलं नडलं तर मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो. की लेखकाची इच्छा होती शाबूनं शिकावं, चांगल्या मार्कानं 10वी तो पास झालेला आहे. म्हणून लेखकानं मामूला सांगितलं की मामू, तुमच्यात कुणीही पदवीधर नाही, शाबूला चांगलं शिकू द्या. जर तुम्ही त्याला नोकरीमध्ये अडकवलं तर तो त्या ठिकाणी काय होईल, इथंच त्याचं शिक्षण थांबेल. जरा थोडासा धीर धरा, काही अडलं नडलं तर तुम्ही काय करा मला सांगा, मी मामूला दिलासा देत म्हटलं. तर या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील पाठामध्ये पाहू.